या व्हिडिओच्या माध्यमातून मकर राशीच्या लोकांना एप्रिल महिना कसा जाणार आहे हे जाणून घेणार आहोत. कामात मेहनतीचे फळ आणि पदोन्नतीची शक्यता. एप्रिल हा महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा आणि प्रगतीचा ठरणार आहे. तुमच्या मेहनतीचा योग्य सन्मान होण्याची वेळ आता जवळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे फळ या महिन्यात दिसू लागेल. हा काळ आत्मविश्वास वाढवणारा, नवीन संधी देणारा आणि जीवनात सकारात्मक बदल घडवणारा असेल. ग्रहस्थिती आणि त्याचा प्रभाव. एप्रिल महिन्यात शनी, गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव मकर राशीवर विशेष राहणार आहे. शनी हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे तुमच्यातील कष्ट करण्याची वृत्ती आणखी वाढेल. गुरुच्या कृपेने ज्ञान, आर्थिक स्थैर्य आणि चांगले निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. बुधामुळे संवाद कौशल्य सुधारेल आणि व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. करिअर आणि व्यवसाय. या महिन्यात करिअरच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे लक्ष देतील. पदोन्नती प्रमोशन मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमची ओळख वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे. नवीन ग्राहक मिळतील, तसेच जुने ग्राहकही समाधानी राहतील. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर विश्वास वाढेल. तथापि कामाच्या ठिकाणी थोडा ताण येऊ शकतो, त्यामुळे संयम आणि शिस्त राखणे गरजेचे आहे. आर्थिक स्थिती. एप्रिल महिना आर्थिकदृष्ट्या स्थिर राहणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगला काळ आहे, परंतु अनावश्यक खर्च टाळा. विशेषतः लक्झरी वस्तूंवर खर्च करताना विचार करा. बचतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही शेती, व्यवसाय किंवा फ्रीलान्सिंग करत असाल तर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधांमध्ये हा महिना सौम्य आणि आनंददायक ठरेल. जोडीदारासोबत संबंध अधिक घट्ट होतील. गैरसमज दूर होतील. विवाहितांसाठी घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते, मात्र घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घरातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. काही शुभकार्य फंक्शन होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यामुळे नवीन ओळखी निर्माण होतील. शिक्षण आणि ज्ञान. विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. परीक्षेत चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी मेहनतीचे फळ मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. थकवा, मानसिक ताण जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या. झोप पूर्ण घ्या. ध्यान मेडिटेशन करा. लहान सहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास योग. या महिन्यात काही प्रवास होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. कुटुंबासोबत लहान सहल होण्याची शक्यता. प्रवासातून नवीन अनुभव आणि संधी मिळतील. सावधगिरीचे मुद्दे. कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी विचार करा. पैशांची उधळपट्टी टाळा. नातेसंबंधात संयम ठेवा. उपाय. शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा. अशन शनाश्राय नमः मंत्र जपा. गरिबांना अन्नदान करा. थोडक्यात, एप्रिल हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी यश, प्रगती आणि स्थैर्य घेऊन येणार आहे. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि जीवनात सकारात्मक बदल होतील. करिअरमध्ये पदोन्नतीची शक्यता, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल. थोडासा ताण आणि आरोग्याची काळजी घेतल्यास हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. मेहनत करा, संयम ठेवा आणि यश तुमच्या पायाशी येईल.